काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं तो पतित स्वामींना, नृसिंह सरस्वतींना सांगताय की अभिमंत्रून मला विप्रांमध्ये समाविष्ट करा। सद्गुरु त्याला परोपरीने समजावून सांगतायत की अरे हे विप्र तुझी निंदा करतील, पण तो ऐकत नाही। त्याला सांगतात की अरे तू पतिताच्या घरी जन्माला आलाय, तू जरी ज्ञानी झाला असलास, विद्वान झाला असलास, तरी तुझा देह पतिता घरी जन्माला आलाय आणि पतिता घरी तू मोठा झालायस। अरे याच्याकरता त्याला विश्वामित्रांची कथा सांगतात की विश्वामित्र क्षत्रिय धर्मामध्ये जन्माला आले, त्यांना अनेक वर्ष त्यांनी तप केलं, ज्ञानवंत झाले आणि इंद्राला मला ब्रह्मर्षी म्हणा म्हणून सांगितलं, पण इंद्राने वशिष्ठ ज्यांना ब्रह्मर्षी म्हणतील त्यांनाच आम्ही ब्रह्मर्षी म्हणू असं सांगितलं। मग तो वशिष्ठांना म्हणाला मला म्हणा, पण वशिष्ठ तयार होईना, म्हणून क्रोधाने विश्वामित्रांनी वशिष्ठांचे 100 पुत्र मारले, तरीही वशिष्ठ म्हणाला तयार नाही। पण ज्या वेळेस तो पर्वत घेऊन धावला की आता मी वशिष्ठांनाच मारतो, तरीही विश्वामित्रांना वशिष्ठांनी ब्रह्मर्षी ही पदवी दिली नाही। पण जेव्हा त्याला पश्चाताप झाला, अनुतप्त अंतःकरणी मनस्वी पश्चाताप झाला, ताबडतोब त्याला ब्रह्मर्षी म्हणून पदवी दिली। आणि मग त्याला ब्रह्मर्षी म्हटल्यानंतर विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला आणि ते विश्वामित्र म्हणतायत, संतोषिणी विश्वामित्र म्हणे बोल बोलिला पवित्र। अहो तुम्ही अतिशय पवित्र असा शब्द माझ्याबद्दल काढलात, मला ब्रह्मर्षी म्हणून म्हणालात। घरी अन्नपात्र, तुम्ही माझ्या घरी या, जेवायला या, मी आता ब्रह्मर्षी झालो आहे। तुम्ही स्वतः मला ब्रह्मर्षी ही पदवी प्रदान केली आहे, मग आता माझ्या घरी जेवायला या। मी ब्राह्मण झालो आहे, मी ब्रह्मर्षी झालो आहे, माझ्या घरी जेवायला या। संतोषनी वशिष्ठ, वशिष्ठांना आनंद झाला, आपल्याला बोलवलंय, हा ब्रह्मर्षी झालाय। पण वशिष्ठ काय म्हणतात, तया लागी बोलत, त्यांना आनंद झाला, पण ते म्हणतात अरे बघ विश्वामित्रा, तू ब्रह्मर्षी झालास, हे सगळं मान्य आहे, पण तुझं शरीर अपवित्र आहे अजून। तुझं शरीर हे क्षत्रिय आहे, तू मनाने ब्रह्मर्षी झालायस, ज्ञानसंपन्न झालायस, विद्वान झालायस, तापसी झालायस, पण शरीर संतोषुनी वशिष्ठ तया लागी बोलत म्हणे शरीर हे निभ्रांत, सूर्यकिरणी पचवावे। बर हे शरीर संपवण्याकरता, नूतन शरीर धारण करण्याकरता तुझा देह सूर्यकिरणांनी जाळ, तुला मृत्यूयोग किंवा असं काही सांगितलं नाहीये, तर तुझा देह सूर्यकिरणाने जाळावा, म्हणजे तुला नवीन देह येईल आणि अंतर्बाह्य तू ज्ञानवंत होशील, ब्रह्मर्षी होशील, मग बघू मी तुझ्याकडे जेवायला येईल।
संतोषिणी वशिष्ठ मुनी तया लागी बोलतात, म्हणे शरीर हे निभ्रांत सूर्यकिरणी पचवावे. सद्गुरूंचं हे वाक्य ऐकलं. विश्वामित्र अंगीकारले. याला म्हणतात गुरु आज्ञा पाळणं. आता विश्वामित्र ज्ञानवंत आहे, तपोवंत आहे, ब्रह्मऋषी पण झालाय. खरं काही आवश्यकता नाही. वशिष्ठ नाही जेव्हा आले, ठीक आहे मी तर ब्रह्मऋषी झालो, पण नाही. एवढे ज्ञानवंत असताना, तपोवंत असताना सुद्धा त्यांनी वशिष्ठ मुनींचं लगेच ऐकलं, कारण गुरु आहेत. विश्वामित्र अंगीकारिले. विश्वामित्रांनी लगेच ते ऐकलं. सूर्यकिरणे देह जाळिले. सूर्याच्या किरणांनी आपला देह जाळला. सहस्र किरणे तापले. अहो सूर्याच्या 1000 किरणांनी त्यांचा देह तप्त झाला. देह सर्व भस्म झाला. सगळा देह भस्म झालाय सूर्यकिरणांनी. किती? सहस्र. विश्वामित्र अंगीकारले. सूर्यकिरणे देहा जाळिले. सहस्र किरणी तापले. देह सर्व भस्म झाला. गुरु आज्ञा. गुरूंनी सांगितलंय तुझा देह जाळ म्हणजे जाळायचा. मग माझं काय होईल, कसं होईल हा विचार नाही किंवा शंकाही नाही. आम्हाला एखादी गोष्ट सांगितली, ही वस्तू तुमच्याकरता घेतली, कोणी बघितली, ही शंका निर्माण होते. गुरूंनी आपल्याकरता हे केलं, कोणी बघितलंय, आम्हाला नाही माहिती, ही शंका. पण इकडे विश्वामित्रांनी शंका घेतला नाही, ज्ञानवंत होते. अंगीकार केला, आपला देह जाळला. अहो देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अतिसामर्थ्य अनुष्ठानी. अनुष्ठानामध्ये सामर्थ्यवान असा विश्वामित्र होता. पहिला देह जाळीला, जो क्षात्र धर्माचा होता, तो देह जाळला आणि नवीन देह धरियेला. विश्वामित्र महामुनी अतिसामर्थ्य अनुष्ठानी. अनुष्ठानाने त्यांना प्रचंड सामर्थ्य मिळालं होतं. पहिला देह जाळला तरी त्यांना नवीन देह मिळाला. गुरु आज्ञा, गुरु कृपा, गुरुनिष्ठा. ब्रह्मऋषी तेथोनी विश्वामित्र झाला आपण. आणि तिथून खऱ्या अर्थाने विश्वामित्र हा ब्रह्मऋषी झाला. आणि ते सगळ्यांनी मान्य केलं, कारण वशिष्ठांनी ब्रह्मऋषी म्हटलंय, सद्गुरूंनी त्याला ब्रह्मऋषी म्हटलंय, त्यामुळे ते मान्य. ब्रह्मऋषी तेथोनी विश्वामित्र झाला आपण. सकळांशी मान्य महाराज. सकळांना मान्य झालं. मग म्हणती सकळ मुनी. आणि विश्वामित्रांनी म्हटल्यानंतर, यांनी आपला देह जाळल्यानंतर सगळे महामुनी म्हणतायत विश्वामित्र ब्रह्मज्ञानी. विश्वामित्र हे ब्रह्मज्ञानी आहेत. ब्रह्मऋषी त्यांना पदवी दिली आहे. आणि म्हणून तेव्हापासून विश्वामित्र हे ब्रह्मऋषी असे त्रिभुवनामध्ये प्रख्यात झाले. म्हणजे ज्ञानावर नाही, ज्ञानी तर होतेच, पण गुरु आज्ञेमुळे, गुरु कृपेने ते त्रिभुवनामध्ये ब्रह्मज्ञानी झाले. हे गुरूंचं महत्व आहे.
या कारणे देह, आता हे बघ, जे विश्वामित्रांच्या बाबतीत घडलं तसंच तू कर. या कारणे तव देह पतिताला सांगतायत. विश्वामित्रांची कहाणी मी तुला सांगितली, पण आता तू पण तुझा देह विसर्जावा जन्मय. तू काही तापसी नाही आहेस, पण तू तुझा देह आता विसर्जन करावा. अनुतप्त तव भाव, तुला पश्चात्ताप झालेला आहे. तुला गतजन्मात तू जे केलं त्याचा पश्चात्ताप झालाय. आम्हाला गतजन्मातला पश्चात्ताप सोडा, याच जन्मात आम्ही अनेक गोंधळ करतोय. गतजन्माचा हिशोब न नंतर, या जन्मात आम्हाला पश्चात्ताप होत नाहीये घडलेल्या चुकांचा. इथे त्याला सांगतात तुला पश्चात्ताप झालेला आहे, त्यामुळे तू हा देह, हा जन्म संपवावा आणि मग तू ब्राह्मण कुळात जन्माला येशील. ऐसे त्या पतितासी, असं त्या पतिताला सद्गुरु नृसिंह सरस्वतींनी बोध केला. पण तरीही त्याच्या मनात काही ते रुजेना, त्याला ते मान्य होईना. का? अहो ज्ञानी झालाय, ब्राह्मण मध्ये, आता ब्राह्मणात आलेलो आहे, कशाला परत पतितात जायचं, ते त्याला पटेना, त्याच्या मनाला मानवेना. ऐसे त्या पतितासी बोलिता बोधिता गुरु परियेसी लाभे सुख तयासी. हे बघ, तुला सुख प्राप्त होईल रे, काळजी करू नको, हे सगळं सांगतायत. त्याच्या मानसी नाहीये काही, हे सगळं ऐकून घेण्याच्या तो मनस्थितीतच नाही. त्याला आता ब्राह्मण म्हणूनच राहायचंय. एखाद्या दरिद्री माणसाला धन सापडलं तर ते आनंदाने सोडेल का हो? किंवा एखाद्या रोग्याला अमृत सापडलं तर ते सांडून देईल का? त्या पद्धतीने ज्या पतिताचं झालंय, आता तिने साक्षात परमात्मा जगद्गुरु नृसिंह सरस्वती यांच्या कृपेने तो ज्ञानी झालाय, मग तो ते सगळं सोडायला तयार होईल का? शक्यच नाही. अहो एखादा जनावर, गाय म्हैस बैल काय असतील ते, हे उपाशी आहे आणि त्यांच्या समोर गवताची गंजी आहे, खाऊ नका, ऐकतील का? तिथून ते जातील का? त्याचप्रमाणे त्या पतिताची अवस्था झाली. बरं, तैसे त्या पतितासी लागले ध्यान गुरूंसी, त्याला त्या सद्गुरूंचंच ध्यान लागलंय, बाकी त्याच्या मनात काही येतच नाहीये. तो म्हणतो बाकी सगळं सोडा, मला ब्राह्मणांमध्येच मिसळावा. मी ज्ञानवंत झालो आहे हो, मी विद्वान झालो आहे हो, आणि तुमचा स्पर्श लागल्यानंतर माझे दोष गेले. लागले ध्यान गुरुसी, त्याला सद्गुरूंचं ध्यान लागलं. न जाये आपल्या ग्रहासी, आपल्या घरी जायला तयार नाही तो. आणि बघ, नुसता घरी जायला तयार नाही तर काय म्हणतोय, मला ब्राह्मण म्हणा, मी ब्राह्मण आहे, मला ब्राह्मण म्हणा, मी ब्राह्मण आहे. काय? तैसे त्या पतितासी लागले ध्यान गुरुसी, न जाया पुल्या मंदिरासी. विप्रा आपणा म्हणत होते, मला विप्रच म्हणा, बस, बाकी काही नाही. माझ्या सद्गुरु कृपेने मी इथे एवढा झालोय ज्ञानवंत, मला माझा जन्म आठवलाय, मला विप्रच म्हणा. इतके होता अवसरी. आता हे सगळं व्हायला वेळ गेला हो, आणि या वेळामध्ये त्या
शूद्राचे मुलं बायको भाऊ बंद सगळे तिथे धावत आले. म्हणू लागले अपस्मारी, काय झालंय काय झालंय असं म्हणून त्याची मुलं आणि बायको आली. एवढा वेळ झाला आणि मग आम्हाला कळलं इथे काहीतरी घडलंय. काय घडलंय म्हणून धावत आले. आणि जेव्हा त्याची बायको आणि मुलं जवळ आली त्यावेळेस तो म्हणते, बाजूला वा, मला हात लावू नका, तुम्ही शूद्र आहात. जवळ येता स्त्रियेशी, ती स्त्री त्याची पत्नी या जन्मातली, याला 7 जन्म पूर्वीचा आठवत आहे पण ती या जन्मातली पत्नी आहे. तिला म्हणतो हात नको लावू मला. तिला ती ज्यावेळी जवळ यायला लागली हात नको लावू म्हणून तिला क्रोधाने मारायला गेला. जवळ येता स्त्रियेशी स्पर्शो नको म्हणे तियेसी, हात नको लावू मला, हे मारीन मी. कोपे करुणी मारवायासी जात असे तो पतित, तिला रागाने मारण्याकरता तो धावायला लागला तिच्या मागे. माझ्या जवळ यायचं नाही, मला हात लावायचा नाही. ती स्त्री बिचारी दुःख करायला लागली. अहो, आपला घरचा मालक आपला नवरा आता आपल्याला सोडून जातोय, दुःख होणार. ब्राह्मण असो वैश्य असो शूद्र असो, पण माझा नवरा हा मला सोडून जाणार म्हटल्यानंतर त्या स्त्रीला दुःख हे होणारच. ती लांबून सद्गुरूंना नमस्कार करते. अहो गुरुवर्य, हे काय झालं, हे काय घडलं? पती मला सोडून जायचं म्हणतोय, आता मी काय करू? जर सध्या तो मला सोडून गेला तर मी काय करायचं? माझ्या संसाराचं काय, माझ्या मुलांचं काय? मला मुलं भरपूर आहेत, कन्या पुत्र मज बहुत, तया कोण पाळीत. अहो, हाच कष्ट करून आमचा उदरनिर्वाह चालत होता, पण आता हाच आम्हाला सोडून चाललाय. मला मुलं आहेत, या मुलांना कोण पालन पोषण करील? अरे, आम्हाला सोडून जाण्यामध्ये अर्थ काय? कारण ती अज्ञानी आहे. हा ज्ञानी असला तरी आता ती अज्ञानी आहे. आम्हा सोडून जातो किमर्थ, काय जातोय आम्हाला सोडून? काय अर्थ आहे आम्हाला सोडून जाण्यामध्ये? ओ स्वामी बघा ना, ओ गुरुवर्य बघा. जरी न सांगता स्वामी त्याची, आता जर तुम्ही त्याला समजावून सांगितलं नाही, मी तुमच्याकडे विनंती करते. आता सद्गुरू बघा कसे पेचात पडले. इकडे हा म्हणतो मला परत जायचं नाही आणि ती म्हणते त्याला परत पाठवा. पेचात सापडलाय ना. ती काय म्हणते हे बघा, जर समजा तो आता परत आला नाही आणि तुम्ही त्याला जा म्हणून सांगितलं नाही तर मी माझ्या मुलांसहित माझा प्राण देईन. कारण प्राण का देईन? तर तो नाही तर आम्हाला पोषणारा कोणी नाही, आम्ही अनाथ. त्यामुळे हे बघा, आता तुम्हाला हे करावंच लागेल. त्याला आमच्याकडे जा म्हणून तुम्हाला सांगावं लागेल, नाहीतर मग मी माझ्या मुलाबाळांसहित आत्महत्या करीन. हे तिचं बोलणं ऐकल्यानंतर सद्गुरूंना हसू आलं. स्वाभाविक आहे हो. हा जायला तयार नाही, गुरुजा सांगतायत. बरं, हा जायला तयार नाही आणि ती म्हणते हा आला नाही तर आम्ही आत्महत्या करू. दोघही गुरूंपाशीच आहेत. ऐको नितीयेचे वचन श्री गुरु बोलती हसून. श्री गुरु हसून म्हणतात, त्या माणसाला बोलवतात आणि सांगतात, अरे जा आपल्या घराला जा,
आपल्या घरी जा, आपल्या बायका मुलांमध्ये जा. त्यांचा राग चांगला नाही बरं. बायका मुलांचा दोष लावून घेऊ नको बरं. तुला गती नाही मिळणार रे. तू आता वेड्यासारखं करू नको. ते बघ तुला घ्यायला आले, तू जा. या संसारामध्ये तू जरी शूद्र म्हणून जन्माला आला असलास तरीही त्या रहाटगाडग्याप्रमाणे राहावं, आपल्या सगळ्या इंद्रियांना संतुष्ट करावं, त्या हिशोबाने धर्मकार्य करावं, तरच तू तरशील. अतिशय मोघम पण सद्गुरू अतिशय महत्वाचं त्याला बोलले. या कारणे पूर्वीच जाणा. हे बघ, याकरता मागे काय घडलं, मागच्या जन्मी कोण होतो, त्याच्या मागच्या जन्मी कोण होतं, याचा आता विचार करू नको. त्याचा त्याग कर. आता यांचा त्याग केला तर मात्र महादोष आहे. त्याचा त्याग केला तर ठीक आहे, पण आत्ताच्या संसारामध्ये तुझी ही बायका मुलं आहेत, यांचा त्याग जर तू केला तर तो महादोष आहे. कारण तू सूर्याला, भूमीला साक्षी ठेवून या स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार केलायस. आणि सूर्याला, भूमीला साक्षी म्हणून स्वीकारलेल्या स्त्रीचा जर तू त्याग केलास तर तुला महादोष आहे. तुला गती नाही आहे. सद्गुरू त्याला आता परोपरीने समजवण्याचा प्रयत्न करतायत, समजवतायत, पण तो मात्र ऐकायला तयार नाही. गुरुवचन ऐकून विनवितसे कर जोडून. तो म्हणतोय तुम्ही जा म्हणता, पण आता मी जाती होईन, होऊ कसा? बरोबर आहे. मला पहिले ज्ञान नव्हतं, मी अज्ञानी होतो, मी माझ्या मार्गाने चाललो होतो. तुम्ही मला बोलवून तुम्ही मला ज्ञान प्रदान केलं आणि आता परत तू तिकडे जा सांगताय. अहो, ती लोक तरी माझं काय ऐकतील? कारण मी पूर्वी अज्ञानामुळे त्यांच्याबरोबर राहत होतो. आता मी ज्ञानी झालोय, मी त्यांच्याबरोबर कसा राहू शकणार आहे? श्री गुरुवचन ऐकून विनवी तसे कर जोडून केवी होऊ जातीहीन. आता कसा काय जातीहीन होऊ? आता कसं काय शूद्र होऊ? अहो, ज्ञान मिळालंय मला. श्री गुरूंनी हे ऐकलं. मग त्यांच्या मनामध्ये विचार आला, अरे हा सगळं का बोलतोय? हे सगळं पांडित्य, हे सगळं ज्ञान हा आपल्याला का सांगतोय? तर याच्या अंगी असे विभूती, याच्या अंगाला भस्म आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने, सद्गुरूंच्या सुधारस दृष्टीने तो पतिताचा ज्ञानी झाला. पण सद्गुरूंनी माझ्यामुळे झालं असं न म्हणता आता ते म्हणतायत याचे अंगी असे विभूती. याच्या अंगावर जी विभूती आहे हे भस्म आहे. त्यामुळे हा असा बडबडतोय. एखाद्या लोभी माणसाला बोलवा, लुब्धका हाती अज्ञानत्व पावेल. त्या लोभी माणसाच्या हाताने त्याला अज्ञान प्राप्त होईल, पुन्हा हा शूद्र होईल. पण सध्या याच्या अंगाला विभूती आहे. ऐसे मनी विचारून सांगती शिष्याशी बोलावून. शिष्यांना बोलवतात, रे बाबा आता मला कळलं याच्या अंगाला जे भस्म आहे ना, त्या भस्मामुळे हा असा सगळा बडबडतोय, असं सगळं वागतोय. एकदा का तर ते भस्म धुवून गेलं ना की सगळं संपेल. मी अनेक वेळा सांगितलं, गुरुचरित्रामध्ये सद्गुरूंनी ज्या ज्या लीला केल्या त्या मी केल्या असं कुठेही उल्लेख नाही, कुठेच नाही उल्लेख. इथे सुद्धा
आपण सुरुवातीपासून बघतोय त्या ब्राह्मणांचं गर्वहरण करण्याकरता हा पतित शूद्र आणला, त्याच्याकडे कृपादृष्टीने बघितलं, तो ज्ञानवंत झाला, पण तरीही मी नाही केलं. याच्या अंगाला भस्म लागलंय ना, अभिमंत्रोनी विभूती तेव्हा दिली होती बघा, त्या विभूतीमुळे होत आहे बा. ऐसे विचारुनी मनाशी असा विचार केला. शिष्यांना सांगितलं, एखाद्या लोभी माणसाला बोलवा, आणा ताबडतोब आणा, हा नाही तर आणखीन काही वाढायचं. याची बायको म्हणते आम्ही आत्महत्या करू मुलांसहित. नको रे बाबा असं काही घडायला. बरं हा जायला तयार नाही. तया ग्रामी द्विज एक, त्या गावामध्ये एक ब्राह्मण होता. करी उदिम वाणिक, भिक्षा मागून व्यापार करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. आणले पाचारिते, त्याला बोलावलं. तया पतिता सान्निध्य, त्या पतिताच्या जवळ उभं केलं आणि श्री गुरूंनी त्या द्विजाला सांगितलं की एक काम कर, पाणी घेऊन ये, जल घेऊन ये आणि हे जल याच्या अंगावर प्रोक्षण कर आणि मग तो या आसक्त अशा संसारामध्ये पुन्हा येईल. आज्ञा होता ब्राह्मण, सद्गुरूंची आज्ञा झाली. त्या वृद्धाला, त्या ब्राह्मणाला आज्ञा झाली. आला उदक घेऊन, तो उदक घेऊन आला, पाणी घेऊन आला. तयावरी घालिता लक्षण, आणि त्या पतितावर ते पाणी घातल्या. सद्गुरूंनी सांगितलं, हे बघ पाणी घेऊन ये, त्याच्यावर घाल, म्हणजे तो पुन्हा या आसक्त अशा संसारामध्ये रममाण होईल. त्या वृद्धाने पाणी आणलं, त्या पतितावर घातलं, त्याची विभूती तात्काळ धुतली गेली. विभूती धुता पतिताची, जसं काही त्याच्या अंगावर पाणी पडलं, अंगावरचं भस्म धुतलं गेलं, अंगावरचं भस्म वाहून गेलं. झाले अज्ञान मग तयाची, झालं सगळं विसरला. पूर्ववत अज्ञानी झाला, पूर्ववत शूद्र झाला, अज्ञानी झाला. आणि आपल्या अज्ञानी जो आतापर्यंत बायकोला मुलांना मारायला धावत होता, तो ते पाणी पडल्यावर विभूती धुतल्यानंतर त्यांनी बायका मुलांना बघितलं आणि धावत त्यांच्या जवळ गेला. पहिले तो मारायला धावला होता, आता प्रेमाने धावलाय त्यांना जवळ घ्यायला. अलिंगोनी पुत्रासी, पुत्रांना आलिंगन दिलं. काय झालं हे, मला भ्रांती कसली आली, आपण इथे का आलो, सगळं विसरला तो. किंवा त्या 7 रेषा ओलांडल्या, मग आपल्याला भस्म लावलं, मग आपण त्या ब्राह्मणांना हरवलं, मग सद्गुरूंनी आपल्याला कर्मविपाक, शांतीपर्व हे सगळं सगळं विसरला. उलट तो विचारतो की आपण इथे का आलोय, का आलो या स्थळासी, आणि तुम्ही कवण आले का, तुम्ही तरी का आले इथे, मी का आलो, तुम्ही का आले. ऐसे मनी विस्मय करीती, सगळेजण आश्चर्य करायला लागले, अरे आत्ता हा काय बडबडत होता आणि आत्ता ही याची काय अवस्था झाली. बायका मुलांना घेऊन तो पती आपल्या घरी निघून गेला. इथे कशाला आलो आपण, काय काम आहे आपलं इथं, बरं मी आलो तर तुम्ही कशाला आलात, बायका मुलांना म्हणतोय तो. त्यामुळे बायका मुलांना घेऊन परत गेला. सगळ्यांनी हे बघितलं, सगळ्यांना आश्चर्य झालं. सगळे नगरातले लोक सुद्धा, कारण ही वार्ता सगळीकडे पसरली, सगळे बघायला आले हो. सगळे आश्चर्य
गांभीर्याने विचार करतात, पण सद्गुरू सांगतात त्या भस्मामुळे झालं, मी काही नाही केलं, ते सगळं भस्मामुळे झालंय. विस्मय करती सकळीक म्हणती अभिनव काय झाले. काय हे आश्चर्य आहे, काय तो ज्ञानी होतो काय, त्या ब्राह्मणांना हरवतो काय, ते ब्राह्मण जातात काय, मग नंतर हा यायला तयार होत नाही काय, त्याच्यावर पाणी घातलं काय, पुन्हा तो अज्ञानी झाला काय, हे सगळं अभिनव आहे. तिथे त्रिविक्रम महामुनी होता, तो मात्र विचारतोय सद्गुरु हे सगळं काय. त्रिविक्रम भारती मुनी जो का होता गुरु सान्निध्यिनी पुसत असे विनवणे, हात जोडून विचारते काय हे सद्गुरु हे सगळं काय, काय मला कळवा, मला सांगा. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो संदेह मानसी, माझ्या मनामध्ये आता संदेह निर्माण झाला, त्यामुळे कृपा करून मला काय ते सांगा. मग सद्गुरु त्याला काय सांगतात, सद्गुरु विस्तारपूर्वक काय सांगतात, त्याच्या मनामध्ये जो संदेह निर्माण झालाय तो कसा काढतात, अजून काय सांगतायत ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.